इंदुसदवंदियाणं तिहुवणैदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. कुठली गाथा बघत होतो आपण? जयसेनाचार्यांची 49 आहे. झाली होती गाथा, पण त्यात थोडंसं मला विशेष सांगायचं होतं अजून. मिच्छताण्णाणं अविरधि भावोय भावावरणा नियम पडुच्च काले तहदुन्नय दुःपमाणं च. काय सांगितलं? मिथ्यात्वाच्या उदयाने अज्ञान आणि अविरती भाव होतात आणि भावावरण होतात, म्हणजेच मिथ्या श्रद्धान होत आहे. नियम पडुच्च काले, ज्ञेयाचा आश्रय करण्याच्या कालामध्ये नय हे दुर्नय असतात आणि प्रमाण हे दुःप्रमाण रूप असतं. मग त्याच्यामध्ये सगळं खुलासा करून त्यांनी सांगितलं होतं की कशा प्रकारे दुर्नय आणि दुःप्रमाण असतात. भावावरण म्हणजे काय सांगितलं होतं? मिथ्यारूप श्रद्धान, त्याला म्हणलं होतं भाव आवरण. आणि अज्ञानमध्ये घेतलं होतं मिथ्या ज्ञान. आणि अविरतीमध्ये मिथ्या म्हणजे अव्रत रूप मिथ्यात्वसहित असलेलं अव्रत, त्याला म्हणलं चारित्र, मिथ्या चारित्र. तर अशा प्रकारे मिथ्यात्वाच्या उदयाचं निमित्त आहे बाहेर. जीवाचीच तशी योग्यता आहे की तो मिथ्यारूपाने परिणमन करतोय. त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की अज्ञानमध्ये तिन्ही अज्ञान घेतले होते: कुमती, कुश्रुत आणि विभंग ज्ञान. तत्वार्थ सूत्रामध्ये मती, श्रुत, अवधी ही ज्ञाने विपरीतही असतात असं सांगितलं होतं ना. मती, श्रुतावधयो विपर्ययश्च ह्या सूत्रामध्ये. तर त्याच्यात काय सांगितलं? मती, श्रुतावधयो विपर्ययश्च असं सांगितलं. तेव्हा त्यात विपरीत असतात हे दोन ज्ञान असं सांगितलं. मती, हे तिन्ही ज्ञान मती, श्रुत आणि अवधी विपरीत असतात. मग त्यात सगळं का नाही घेतलं? संशय, विपरीत, अनध्यवसाय असं. तर मिथ्यात्वाच्या उदयाचं निमित्त असताना कुमती, कुश्रुत आणि कुअवधी ज्ञान असं म्हणले जातात. पण वास्तविक ज्ञानाचीच ती योग्यता आहे जे संशय, विपरीत आणि अनध्यवसाय रूपाने परिणमन करतं. दर्शनमोह ज्ञानाला विपरीत बनवणारे म्हणजे निमित्त म्हणा. दर्शनमोह असताना ज्ञान विपरीत रूपाने परिणमन करते. त्या ज्ञानाने स्वभावाला विषय बनवले नाही म्हणून ते विपरीत रूप परिणमन करते. भेदविज्ञान केले नाही म्हणून त्याला कुज्ञानी म्हणले गेले. मग प्रश्न विचारले त्यांनी की मती, श्रुत वगैरे हे झालं होतं ना आपलं सगळं. इथं का गेलो होतो आपण? विपरीत श्रद्धा. साती तत्वाचं विपरीत श्रद्धा म्हणजे मिथ्यात्व आहे, मिथ्या दर्शन आहे, मिथ्या ज्ञान आहे. काढून ठेवलेत काय सगळं? टेबलवर आहे, देणार का? कुठल्या? तिथेच आहे, बसल्या ठिकाणी. त्या का बघा. नाही, काय नाही, दोनच आहे. तर प्रश्न कसं विचारले त्यांनी की मतिज्ञान, श्रुतज्ञानामध्ये संशयादी 3 दोष असतात. म्हणजे मती आणि श्रुत, आपण आता म्हणतोय ना की मिथ्यात्वाच्या उदयाचं निमित्त असताना त्यांना कुज्ञान म्हणतात. प्रश्न नीट समजून घ्या. काय म्हणलं? कुज्ञान का म्हणायची? कारण त्याच्यामध्ये दोष आहेत म्हणा आणि मिथ्यात्वाचं निमित्त आहे उदयाचं. मग त्यांनी विचारले की मती आणि श्रुतज्ञानामध्ये हे सगळे दोष असतात. कुठले? संशय, विपर्यय, अनध्यवसाय. मिथ्यात्वाचं निमित्त असताना सगळीकडे लावायचं आहे बरं का. ते काय मी इथं सांगत नाही आता. मिथ्यात्वाच्या उदयाचं तर निमित्त आहेच की मागं. आणि त्यावेळेस हे सगळे मती, श्रुतज्ञान आहेत हे संशय, विपरीत आणि अनध्यवसाय रूपाने परिणमन करतात.
मग मती आणि श्रुतमध्ये तिन्ही दोष येतात, संशय, विपरीत आणि अनध्यवसाय. पण अवधिज्ञानामध्ये संशय नसतो, फक्त विपरीत आणि अनध्यवसाय असते. हे बघितलं होतं बहुतेक आपण श्लोकवर्तिकच्या आधाराने बघितलं होतं एकदा मागं. काय म्हणले? अवधिज्ञानामध्ये संशय नसतो, फक्त विपरीत आणि अनध्यवसाय असतं. मग असं का म्हणून विचारले प्रश्न, का संशय नसतो? सांगा बघू, काय समजलं का प्रश्न? मतिज्ञानात आणि श्रुतज्ञानात संशयादी 3 दोष असतात, पण अवधिज्ञानात संशय नसतो, फक्त विपरीत आणि अनध्यवसाय असते. असे का? तर त्यांनी उत्तर असं दिलं की मतिश्रुतज्ञान कसं आहे, इंद्रिय आणि अनिंद्रियाने जनित आहे, म्हणजे निमित्त असताना इंद्रिय आणि अनिंद्रिय ह्याच्याद्वारे उत्पन्न होते. मग जे ज्ञान इंद्रिय आणि अनिंद्रिय जनित असते त्या ज्ञानामध्ये संशय संभवू शकतो. क्षयक्षमाच्या मात्र निमित्तात ते उत्पन्न होते. शिवाय संशय उत्पत्तीची कारणं वेगळी आहेत. म्हणजे काय म्हणले? अवधिज्ञान तर अतिंद्रिय आहे, म्हणजे त्यांनी कारणं कशी दिली आहेत ह्याच्यासाठी, म्हणजे अवधिज्ञानात संशय का नसतो? प्रश्न असा आहे ना, अवधिज्ञानामध्ये संशय का नसतो? तर सांगितलं, जे ज्ञान इंद्रिय आणि अनिंद्रियाने उत्पन्न होतं त्याच्यामध्ये संशय असू शकतो. इंद्रिय आणि मनजनित ज्ञानातच संशय असतो. आणि अवधिज्ञान तर अतिंद्रिय आहे आणि मात्र क्षयक्षमाच्या निमित्तात उत्पन्न होतं. 2 कारणं घेतली. काय? इंद्रिय आणि अनिंद्रियाची अपेक्षा नाही आहे आणि क्षयक्षमाच्या निमित्तात उत्पन्न होतं. हे पण क्षयक्षमाच्या जाईल, त्याला मागं निमित्त आहे ना बाहेर इंद्रिय अनिंद्रियाचं. ह्याला तिथं अतिंद्रिय आहे. म्हणजे अतिंद्रिय आहे त्याच्यामध्ये काय, संशयाची उत्पत्ती होण्यामध्ये इंद्रिय आणि अनिंद्रियाची बाधा येते, म्हणजे त्याच्या निमित्तात संशय होतो. जे ज्ञान इंद्रियातून उत्पन्न होत आहे त्याच्यासाठी मग त्यांनी कारणं सांगितलेत पुढं की संशय का उत्पन्न होतो. मनाच्या निमित्त आणि क्षयक्षम. मनाच्या निमित्त, मन कुठं नाही, अतिंद्रिय आहे अवधिज्ञान, आणि फक्त क्षयक्षमाच्या निमित्तात त्याची उत्पत्ती आहे. म्हणून सांगितलं की इंद्रिय आणि अनिंद्रियाचं तिथं अपेक्षा नाही राहिली. मग जे संशय ज्ञान असतं ते कसं असतं ह्याच्यासाठी सांगितलं की संशय कधी उत्पन्न होतो. तर पहिलं सांगितलं कधी 3 कारणं काय सांगतो आपण, संशयाची उत्पत्ती कधी होते, संशयाच्या उत्पत्तीची जी कारणं आहेत 3 कारणं, ती कारणं या अवधिज्ञानामध्ये घटत नाहीत, म्हणून तिथं संशय उत्पन्न होत नाही. सांगा कुठली 3 कारणं? तर पहिलं सांगितलं इंद्रियांची शिथिलता. संशय कधी होतो? इंद्रिय शिथिल असताना, म्हणजे डोळ्याला कमी दिसायला लागलं किंवा काय कुठल्या तरी विषयाचं आपल्याला इंद्रियाने ज्ञान नीट झालं नाही तर तिथं संशय होतोय. म्हणून तिथं म्हटलं पहिल्यांदा इंद्रियांची शिथिलता असताना संशयाची उत्पत्ती होते. दुसरं सांगितलं प्रकाशाची मंदता आहे. जेव्हा तुम्ही डोळ्यांनी बघायला लागलाय कुठली तरी वस्तू त्यावेळेस तिथं जर प्रकाश नसेल तर किंवा कमी असेल प्रकाश तरी पण संशय होतो. झाडाचा बुंदा आहे का पुरुष आहे, साप आहे का दोरी आहे. मग म्हणून प्रकाशाची मंदता असताना संशय होतो. आणि तिसरं सामान्याचं ज्ञान आहे पण विशेषाबद्दल अज्ञान असताना संशय होतो. विशेषाचे अज्ञान असताना म्हणा किंवा अनिर्णय असताना.
मग म्हणून सांगितलं काय कळलं, जेव्हा अवधी ज्ञानाने जाणतोय त्यावेळेस तिथं फक्त आपल्याला इंद्रिय आणि मनाचं अवलंबन तर नाही, अतिंद्रिय ज्ञानाने जाणतोय. म्हणून मग संशयाची उत्पत्ती व्हायला जी जी कारणं आहेत ती कारणं अवधी ज्ञानामध्ये घटत नाहीत. म्हणून संशयामध्ये हे अवधी ज्ञानामध्ये संशय नाही. पहिलं सांगितलं होतं संशय होण्यामध्ये कारण पहिलं इंद्रिय शिथिल असतील तर, इंद्रियांची शक्ती कमी झाली आहे, इंद्रियांनी नीट जाणू शकत नाही, त्यावेळेस इथं संशयाची उत्पत्ती होते. मग तसं तर अवधी ज्ञानामध्ये इंद्रियाचं अवलंबनच नाही आहे, त्यामुळे इंद्रिय शिथिल असू देत नाही तर कार्यकारी असू देत, तिथं त्याची बाधा नाही, म्हणून संशय नाही. कारण हे ज्ञान अतिंद्रिय आहे. पुढं सांगितलं प्रकाशाची मंदता म्हणजे प्रकाश असो नसो बाहेर अवधी ज्ञानाला प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण ते इंद्रियाने रहित अतिंद्रिय ज्ञानाने जाणतं. म्हणून प्रकाशाची मंदता असेल तर संशय होतो आणि म्हणून अवधी ज्ञानामध्ये संशय नाही. मग तिन्हीकडनं आपण अनुमान वाक्य करून लावू शकतो. म्हणजे अवधी ज्ञानामध्ये संशय नाही, प्रकाशाची मंदता हे कारण नसल्यामुळे. का कन्फ्यूज झाला. आणि परत पहिलं सांगितलं अवधी ज्ञानामध्ये संशय नाही कारण इंद्रियांच्या शिथिलतेचं तिथं काय आवश्यकता नसल्यामुळे, काय त्याचं अपेक्षा नसल्यामुळे. आणि तिसरं काय सांगितलं, सामान्याचं तर प्रत्यक्ष ज्ञान आहे पण विशेषाबद्दल अज्ञान आहे किंवा अनिर्णय आहे. फॉर एक्झाम्पल कधी संशय होतोय तो झाडाचा बुंद आहे का मनुष्य आहे उभारलेला. मग सामान्य तर ज्ञान माहीत आहे की झाडाचा बुंदाचा जसा आकार असतो तसा मनुष्याचा असतो, हे सामान्य माहीत आहे, पण विशेषाबद्दल अज्ञान आहे म्हणून तिथं संशयाची उत्पत्ती झाली. किंवा साप आणि दोरीचं सेम काय म्हणतात आकार आहे, प्रकार आहे, सगळं तसं दिसतंय, पण तिथं इंद्रियापैकी एकाचं विशेष ज्ञान नाही, सापाचं तरी किंवा दोरीचं असं म्हणायचं का? नाही, विशेष काय आहे हे समजलं नाही ना तिथं. जसं झाड दिसलं, झाड बघितल्यावर हे झाड आहे एवढं सामान्य ज्ञान झालं, पण विशेषाबद्दल अज्ञान आहे, आंब्याचं आहे का पेरूचं आहे का लिंबाचं आहे कशाचं आहे हे विशेषाबद्दल अज्ञान झालं. मग मग संशयाची उत्पत्ती होते. मग कशाचं आहे, ह्याचं आहे का त्याचं आहे. मला वाटलं त्याच्या विरुद्धचे आहे, त्याचं माहिती नाही त्यामुळं नाही, कुठलाही विषय जाणत असताना त्याच्या विशेषाबद्दल अज्ञान आहे. दोन्हींचं सामान्य ज्ञान आहे की साप असा असतो, दोरी अशी असते, हे सामान्य माहित आहे, पण आत्ता जाणत असताना त्या विषयाबद्दल काय विशेष आहे ह्याचं अज्ञान आहे. म्हणून किंवा म्हणलं ना की जाणायला बसलोय, आत्मा आहे, आता झालेला अनुभूती मला म्हणजे जे ज्ञानात आला तो विषय आत्मा आहे का जड आहे, शरीर आहे. सामान्य ज्ञान माहिती आहे की आत्मा असा असतो आणि शरीराचा अनुभव असा असतो म्हणून, पण विशेषाबद्दल अज्ञान आहे की जाणणारा प्रत्यक्ष आहे, त्याला बहिरंगातल्या इंद्रियाची वगैरे अपेक्षा नाही किंवा इंद्रियांनी तो ग्रहण केला जाणार नाही आहे. मग अशा ठिकाणी संशयाची उत्पत्ती होते जिथं की सामान्य तर प्रत्यक्ष आहे, पण म्हणजे ज्याला ज्या गोष्टींविषयी संशय होतोय ना त्या दोन गोष्टींविषयी त्याला पूर्ण ज्ञान असतं पूर्वी, म्हणजे प्रत्यक्ष केलेलं असतं तरच संशय होणार. जसं म्हटलं काय, मी आता अमेरिकेतली वस्तू बघितली नाही आहे पण त्या वस्तूबद्दल मला संशय होणार नाही आता. काय म्हणले, कुठल्या तरी परगावातली परदेशातली समजा कुठली वस्तू, एखादं काय म्हणते तुमचं समजा काय ते लिबर्टी ऑफ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याला मी बघितलं नाही आहे आणि मी म्हणते की ते आहे का हे आहे समोर आहे ते. मग मला जर ती वस्तूच माहीत नाही आहे तर मग समोर असणाऱ्याबद्दल त्याच्याशी संशय कसा होणार मला. मग ज्याच्याविषयी संशय होणार आहे, ज्या गोष्टीचा संशय होतोय तर त्या दोन्ही कोटीला स्पर्श करणारं ज्ञान असतं. मग दोन्ही कोटींचं ज्ञान पहिल्यांदा सामान्य असेल तरच विशेषाबद्दल संशय होतो. मग अवधी ज्ञानात का संशय नसतो तर त्याला खुलासा केला की हे तिन्ही पण कारणं अवधी ज्ञानामध्ये घटत नाहीत, जी की संशयाला उत्पन्न करणारी असतात. एकाचं विशेष नसतं ना, दोनच आहे परंतु एकाचं विशेष ज्ञान. एकाचं असं का म्हणताय, मी म्हणाले की समोर जी वस्तू आहे त्याबद्दल विशेष ज्ञान नाही आहे. आता समोर साप आहे समजा आणि दोरी आहे म्हणून वाटते तुम्हाला, किंवा दोरी आहे आणि साप आहे असं वाटतंय, मग कोणाबद्दल म्हणणार तुम्ही विशेष ज्ञान नाही आहे. मग दोन्हीबद्दल पण ज्ञान आहे की सामान्य रूपाने, पण आत्ता जी वस्तू जाणतोय त्याच्या विशेषाबद्दल अज्ञान आहे.
मग सांगितलं अवधी ज्ञानामध्ये ही तिन्ही सुद्धा कारणं घटत नाहीत. इंद्रियांची शिथिलता ह्याचं काय संबंध नाही, प्रकाशाची मंदता ह्याचं सुद्धा काही बाधा नाही. आणि सामान्य विशेषाबद्दल तर सांगितलं, वस्तू तर सामान्य विशेषात्मक आहे आणि ती संपूर्ण ग्रहण केली जाते अवधी ज्ञानामध्ये. सामान्य विशेषात्मक वस्तूचं संपूर्ण ग्रहण अवधी ज्ञानामध्ये होते. विशेषाचेही ज्ञान असल्याने अवधी ज्ञानात संशय संभवत नाही. म्हणून दुसरं कारण काय सांगितलं, ही तिन्ही कारणे अवधी ज्ञानात घटत नाहीत म्हणून संशय नाही. आणि तिसरं कारण सांगितलं की सामान्य विशेषात्मक वस्तूचं म्हटलं नाही तर अवधी ज्ञानामध्ये संपूर्ण वस्तू ग्रहण केली गेली. आता तिसरं म्हणू नका, ह्याचंच येतं ते भेद. तर विशेषाचं सुद्धा ज्ञान झालंय अवधीमध्ये, त्यामुळं तिथे संशय होत नाही. अवधीमध्ये जी वस्तू ग्रहण केली गेली ती सामान्य विशेषात्मक असते. म्हणून तिथे एकाचं ज्ञान आहे आणि एकाचं अज्ञान आहे असं नाही आहे. त्यामुळे विशेषाचं पण ज्ञान असल्यामुळे संशय होत नाही. काय चाललंय प्रकरण, मती आणि श्रुत ज्ञानामध्ये तिन्ही दोष घटतात, संशय, विपरीत आणि अनध्यवसाय. पण अवधी ज्ञानामध्ये संशय घटत नाही. का घटत नाही ह्याच्यासाठी ही कारणं सांगितली की जे ज्ञान इंद्रिय आणि अनिंद्रियाने उत्पन्न होतं त्याच्यामध्ये संशय घटतो. दुसरं सांगितलं, ज्या ज्ञानामध्ये संशयाची कारणं दिसून येणार त्या कारणांच्या निमित्तामध्ये अवधी ज्ञानामध्ये बाधा येणार. हे ज्या ज्ञानात बाधा येणार तिथंच संशयाची उत्पत्ती होणार. आणि तिसरं सांगितलं, सामान्य विशेषात्मक वस्तूचं जे ज्ञान करणार तर त्याच्यामध्ये अवधी ज्ञानात सामान्याचं पण ज्ञान होतं आणि विशेषाचं पण ज्ञान होतं. त्यामुळे तिथं संशयाची उत्पत्ती होत नाही. समजलं का काय सांगितलं? मग हे संशयाबद्दल सांगितलं की अवधी ज्ञानामध्ये संशय घटत नाही, पण विपरीत आणि अनध्यवसाय घटतो हे सांगितलं. मग कसं घटतो आता? संशय ज्ञानामध्ये हे अवधी ज्ञानामध्ये विपरीतता घटू शकते. मग आता जर हे अतिंद्रिय ज्ञान आहे तर विपरीतता कशी घटते याच्यात? तर सांगितलं, वस्तू स्वभावाच्या विपरीत श्रद्धान व ज्ञान असल्यामुळे तसेच मिथ्यात्व कर्माच्या उदयाचं निमित्त असल्यामुळे विभंग ज्ञान विपर्य रूप असू शकते. भलेही ते अतिंद्रिय ज्ञानाने जाणते तरी सुद्धा विपरीतता कशी आहे? वस्तुतत्वाबद्दल यथार्थ ज्ञान नाही, त्यामुळं ते आवरण किंवा त्या आवरणाचं निमित्त म्हणा की त्याच्या निमित्तामध्ये जीव विपरीत रूपाने परिणमन करतो. म्हणजे बघा की अतिंद्रिय ज्ञान असताना सुद्धा त्या ज्ञानामध्ये विपरीतता असू शकते. कारण मिथ्यात्वाचं उदय. म्हणजे किती पराधीनता झाली म्हणायचं किंवा काय म्हणायचं, अतिंद्रिय स्वतःचं स्वाधीन ज्ञान आहे पण त्याचा सुद्धा वापर कसा गैर होतो. मग तिथं या कर्माच्या अधीन जगतो आपण, म्हणजे त्या उदयाच्या कर्माच्या उदयाच्या अधीन. काय कळलं? वस्तू स्वभावाच्या विपरीत श्रद्धान आहे, ज्ञान आहे आणि त्या मिथ्यात्व कर्माच्या उदयाचं निमित्त आहे बाहेर. त्यामुळं सांगितलं विभंग ज्ञानामध्ये विपरीतता घटू शकते.
ज्ञेयामध्ये दृढ रूपाने, आता अनध्यवसाय सांगतात की अवधी ज्ञानामध्ये अनध्यवसाय सुद्धा घटतं. का घटतं? अनध्यवसाय म्हणजे काय? पहिला संशय म्हणजे काय सांगा? संशय म्हणजे काय जयश्री काकी? 2 कोटीला स्पर्श करणाऱ्या ज्ञानाला हां, संशय. आणि विपरीत म्हणजे त्या वस्तूला विपरीतच जाणतं, म्हणजे जशी आहे विरुद्ध तशी अनेक विरुद्ध. कोटी स्पर्शी ज्ञानम विपर्यय, आणि द्विकोटी स्पर्शी ज्ञानम संशय. मग तिथं विरुद्ध 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 कोटी. अनेक कोटी. मग जे विरुद्ध अनेक कोटींना स्पर्श करणारं ज्ञान आहे ते विपरीत आहे. मग अशी विपरीतता अवधी ज्ञानामध्ये असू शकते. आणि अनध्यवसाय म्हणजे काय? किमिती आलोचन मात्र अनध्यवसाय. काय आहे किंवा काहीतरी आहे, किमिती आलोचन मात्र काहीतरी आहे असं आलोचना म्हणजे अनध्यवसाय रूप ज्ञान आहे. मग तिथं म्हटलं की हे ज्ञान अवधी ज्ञानात कसं काय घडतं? मग हा दोष, कारण अवधी ज्ञानाने तर असं म्हणणार नाही काय तर आहे. मग कसं काय अवधी ज्ञानात अनध्यवसाय? तर सांगितलं घटत नाही ॲक्च्युली अनध्यवसाय अवधी ज्ञानात, बरं का. 2 अपेक्षा घेतल्या होत्या त्यांनी. कारण अनध्यवसायामध्ये अतिंद्रिय ज्ञानाने जाणणार आहे, तिथे थोडी ना हे काहीतरी असं कसं असू शकतंय किंवा असं काहीतरी आहे असं कसं जाणणार अवधी ज्ञानाने. तर कधी होता अनध्यवसाय त्यासाठी त्यांनी कंडिशन सांगितली, म्हणून तिथं घडतं. ज्ञेयामध्ये दृढ रूपाने लागलेल्या उपयोगरूप अवधी ज्ञानात अनध्यवसाय नसते. ज्या ज्ञेयाला जाणाऱ्या अवधी ज्ञानाने, तर त्या ज्ञेयाला दृढ रूपाने जाणतोय अतिंद्रिय ज्ञानाने, तर त्याच्यामध्ये कधी अनध्यवसाय होणार नाही, कारण तिथं निर्णय आहे. आणि हे अनध्यवसाय हे अनिर्णयात्मक ज्ञान असतं. मग म्हणून सांगितलं की त्या ज्ञेयाविषयी दृढ रूपाने उपयोग चालू आहे अवधी ज्ञानाचा, तर त्याच्यामध्ये कधी अनध्यवसाय घटणार नाही. कदाचित विपरीतता घटू शकते. पहिला ऐका माझं काय म्हणले. ज्या विषयाला आता समजा मी कुठल्या दृढतापूर्वक जाणायला लागलाय, त्यामुळे तिथं आहे ना निर्णय झालाय म्हणल्यावर अनध्यवसाय कसं होणार आहे? अवधी ज्ञानाचा व्यापार चालू आहे अतिंद्रिय ज्ञानाचा, आणि ज्या वस्तूला जाणतोय, कुठल्या कर्माला जाणतोय समजा, तर त्या कर्मांना जाणत असताना अवधी ज्ञान निर्णयपूर्वक आता प्रवृत्त सुरू झाली आहे प्रवृत्ती त्याची, त्यामुळे त्याच्यामध्ये अनध्यवसाय नसणार, पण विपरीतता असू शकते. त्या विषयाबद्दल त्या ज्ञानामध्ये विपरीतता असू शकते. भलेही निर्णय झालाय त्या वस्तूचा, तरी सुद्धा मिथ्यात्वाचं उदय असताना मग त्याचं विपरीतता असू शकते, पण अनध्यवसाय नसणार. मग अनध्यवसाय कधी असतो? तर शीघ्र आपल्या उपयोगाचा संकोच केल्याने. ऐका, म्हणजे अवधी ज्ञानाने एका वस्तूला जाणतोय आणि शीघ्र त्याचा संकोच करून दुसऱ्या विषयात किंवा ज्ञानात उपयोग गेल्याने त्या समयात अनध्यवसाय असू शकतं. असं घेतलं म्हणजे अजून त्याचा निर्णय व्हायचा आहे. एका विषयातून काढला उपयोग, मध्ये असं म्हणत का, तर ते ज्ञान त्या विषयाला जाणत असताना अजून निर्णय झाला नाही तोपर्यंत अनध्यवसाय असणार. शीघ्र त्यांनी बदललाय उपयोग, तर त्या अवधी ज्ञानामध्ये अजून निर्णय होण्याच्या पूर्वी अनध्यवसाय रूप दोष असू शकतो. म्हणून एवढ्याच अपेक्षेने फक्त अनध्यवसाय घटणार. म्हणजे अवधी ज्ञानात विशेषतेने विपरीतता एवढा एकच दोष लागतो, पण हे अनध्यवसाय एवढ्या अपेक्षेने आहे असं सांगितलं. म्हणजे जे कुमती, कुश्रुत आणि कुअवधी ज्ञान आहे त्याच्यामध्ये हे 3 दोष कसे घडतात हे घटवून दाखवलं. चांगलं घेतलं त्यांनी श्लोक वार्तिकमध्ये हे प्रकरण. आता विपर्य ज्ञानाचे त्यांनी 2 भेद करून सांगितले त्याच्यातच. कुठले? जसं आपण मिथ्यात्वाचे 2 भेद करतो ना, निसर्गज आणि अधिगमज, तसे विपरीततेचे 2 भेद करून सांगितले विपर्य ज्ञानाचे. निसर्गज विपरीतता आणि अधिगमज विपरीतता. मग त्याला त्यांनी 2 नावं दिली आहेत, सहज विपर्य आणि आहार्य विपर्य. मग सहज विपर्य म्हणजे परोपदेशाशिवाय असणारी विपरीतता, त्याला म्हणलं सहज विपर्य. आणि आहार्य म्हणजे अधिगमज, परोपदेशाने. तसं म्हणा. निसर्गज आणि अधिगमज.
तर आहार्य म्हणजे अधिगमच विपरीतता आहे, जी परोपदेशाने प्राप्त झाली अशी विपरीतता. ही विपरीतता दूर करण्यासाठी तत्वाचा निर्णय, यथार्थ निर्णय करायला हवा. त्यापूर्वक सम्यक दर्शन प्राप्त करून व्रतादी धारण करणे, तर ते सम्यक चारित्र होणार. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन पूर्वक सम्यक चारित्राला तो जीव प्राप्त होणार. मग हे विपर्य कशामध्ये आहेत? निसर्गजन्य अधिगमज. उदाहरण सांगा मला. परोपदेशाने विपरीतता आणि परोपदेशाशिवाय विपरीतता. आता अनादी कालापासून आपण शरीराला मानतो ना आपण विपरीतता ही झाली कोणती? परोपदेशाशिवाय परोपदेश अगृहीत मिथ्यात्व. आणि ह्या भावामध्ये येऊन आपल्या कुलानुसार चालणं किंवा खोटे दिवस शास्त्र गिरीनं श्रद्धा नसणं करणं हे झाले गृहीत मिथ्यात्व. म्हणजे स्थूलपणे सांगितले. परोपदेशाने विपरीतता म्हटलं ना, जसं कोणीतरी सांगितलं की ही गोळी खा तुझा रोग बरा होणार आहे. मग ही परोपदेशाने आलेली विपरीतता की ती गोळी खाल्ली, ते औषध खाल्लं म्हणून मी बरं झालो. विपरीतता इथं आली ना, किंवा पुण्यामुळं पापामुळं मला सुख आहे दुःख आहे, ही सगळी विपरीतता झाली. ही परोपदेशाने म्हणा. म्हणजे दुसऱ्यांनी काय आपल्याला संबोधन केलं की तू त्या देवाला जा, देवीला जा, हे नवस कर, हे विधान कर, हे व्रत कर, किंवा आता पण म्हटलं आता परोपदेशाने मला कळलं ते आणि मग मी त्याचं आचरण केलं, तर ती झाली परोपदेशाने मिळालेली विपरीतता. मग तसं म्हटलं ना की म्हणजे एकाच असं ऐकलं की पुण्याचं उदय तुम्हाला सुख देणार आहे असं नाहीये, तुमची मान्यता सुखी आणि दुःखी करणार आहे ना तुम्हाला. मग त्याच्यात त्यांनी एक उदाहरण कसं घेतलं होतं की ज्याचं म्हणजे तुम्हाला मिळालेली सामग्री सुद्धा तुमच्या पापाचाच उदय आहे. कसं म्हटलं की तुमच्या प्रसन्नतेचा घात करणारी असते ती. काय प्रसन्न ऐकताय का? प्रसन्न. तर तिथं त्यांनी काय सांगितलं की जे समजा तुम्ही काय केलं, गाडी घेतली म्हणले, नवीन गाडी बरं का, तर आदल्या दिवशी घेतली आणि समजलं धनत्रयोदशीला गाडीला काहीतरी ऑफर्स होत्या आणि मग ती आदल्या दिवशी बुकिंग केल्यामुळं ती त्याचंच मिळालं ना सगळं, त्याला रेट्स वगैरे. आणि मग आता ती गाडी मिळाल्याचा आनंद होता, पण आता दुःख कशाचं सुरू झालं? एक दिवस दुसऱ्या घेतला असं तर, दुसऱ्या दिवशी घेतलं असं तर, म्हणजे कन्सेशन मिळालं असतं, काहीतरी ऑफरमधून काहीतरी मिळालं असतं. पापाचा उदय सुरू केला, भोगायचं राहिलं बाजूला, म्हणजे पुण्य भोगायचं सोडून मग पापाचा उदय सुरू झाला. म्हणून सांगितलं जी गोष्टी, जे सामग्री वगैरे मिळाल्या, किंवा अजून पण त्यांनी चांगलं कसं घटवलं होतं की घर बांधलं म्हटले, खूप सुंदर घर बांधलं, आता त्याला बघूनच आनंद भोगायला लागला की किती छान आहे. पण बाहेरचे लोक आले आणि काय म्हणले, ते दुसरं बांधलेलं ना ते छान आहे अजून ह्याच्यापेक्षा. म्हणलं की काय झालं, परोपदेशाने विपरीत आली. म्हणजे दुसऱ्यांनी म्हणलं की ह्याच्यापेक्षा ते घर छान आहे, म्हणलं की आता असं पापाचं उदय सुरू झाल्यासारखं त्यांनी दुःख भोगायला लागलं. दुसऱ्याची प्रशंसा केली की आपल्या ह्याच्यात आपलं सुख भोगायचं राहतं तिथं. म्हणजे म्हणून उलट मी असं विचार केले की कमठ होते, कमठांनी पार्श्वनाथांवर उत्सर्ग केला. म्हणलं म्हणजे पार्श्वनाथांची परिणती बघा ना कशी होती. तिथं असं त्यांना जरा पण नाही वाटलं की कमठानी मला त्रास दिलाय, कमठामुळं मला दुःख होतंय, कमठामुळं माझ्या पापाचा उदय, एवढं सुद्धा का बरं त्यांना विचार नाही आला हो? किती 1 2 नाही 10 भाव काय म्हणतात, कशाला म्हणतात. आणि आपण इथं काय थोडंसं झालं की किती अस्थिरता करतोय. म्हणून मी आज एवढाच विचार केले की मी ज्ञानी आहे, मी मानी नाही, एवढा विचार असेल ना जिथं. आणि मानच कशायचा असतो, दुसरं काय नसतं. त्या मान कशामुळेच आपण इतके आणि ते म्हणूनच ते सामूहिकात एवढंच चिंतन केलं की निर्माण आहे एवढ्याच सारखं आपल्याला किती भावभासना व्हायला पाहिजे. जिथे एखाद्या शब्दाने आपल्याला विचलितता होते, एखाद्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो, तोडायला पाहिजे. मग तिथे पार्श्वनाथांना का नाही मान वाटला? जरा पण माझं किती अपमान करायला लागलाय त्याने, असं का नाही वाटलं कमठाने? म्हणजे माझी बाजू जर चांगली असताना नाहीच की कुठं काय, कसे संस्कार असं. आणि त्याशिवाय निर्जरा नाही आहे हो, हेच तर समजा आपल्याला अजून पण. आपण त्याच्यात सारखं वाहत जातोय ना. मला तर असं वाटायला आपल्याला खरंच निर्जरा करायला असं साधन मिळाले तर आपण करायला पाहिजे निर्जरा. कशाला आकुलता करायची आपण? करायला पाहिजे खरंच.
करून घ्या, वयावृत्त करून होते, निर्जरा बरोबर. करून घ्या म्हणून. तेच कारण मग स्थिरता संसारात असतं तर ठेवायला पाहिजे. त्याच्याबद्दल द्वेषण करत बसला असता आणि बरोबर आहे. हे अजून बांधून घेतलं असतं. तेच डोळ्यासमोर यायला सारखं माझ्या, म्हटलं कंठाच्या एवढ्या उपसर्गाने एवढं सुद्धा का बरं महाप्रदर्शनात भगवंतांना वाटलं नाही की मी त्याला किती अनुकूलता देतोय, त्याला किती चांगलं म्हणतोय, पण हो तो ना. का बरं मला असं करतोय, माझं का अपमान करतोय सारखं. हो ना. असं जरा सुद्धा टच पण नाही, उलट स्वतः जाऊन क्षमा म्हणले ते मागतात. हो ना. आणि त्यांना उलट संबोधन करतायत वगैरे असं. म्हणजे किती सरळता पाहिजे परिणामात, तरच मोक्ष कशामुळे एवढी मार्गस्थ सरळता होऊ आली शकते. असेल त्यांच्या ह्याच्यात? काय असे परिणाम मागच्या जन्मी केलेले असते म्हणजे असं कदर ह्याच्यात करतायत, त्यामुळे पुढं सरळताच येत नाही. त्यांनी काय पुढे- शेवटी स्वभावाची शक्ती होती, त्याचं जेव्हा काय ते म्हणजे होणार ना. सरळतेचे परिणाम त्यांनी बिघडून दिले नाहीत, त्यामुळे ते 10 भाऊ राहिले. बरोबर. नाहीतर मग कुठलं जर सरळतेचे परिणाम बिघडले असते तर पण अजून वाढतच गेले असतात. म्हणजे तेच किती धारण करायला पाहिजे, आपण धरून ठेवायला पाहिजे तसे ते परिणाम, त्याचा सारखा अभ्यास करायला पाहिजे, ध्यानामध्ये तोच विषय घ्यायला पाहिजे, तर ते. आणि खरं असे उपसर्ग यावेत असं वाटलं आता बरं का मला तर. म्हणजे त्याच्याशिवाय निर्जला तर होणार नाही आहे, आपली परीक्षा आहे त्याच्यामध्ये. आणि जेवढा असं विचार करतो ना, खरंच येतात उदय. आणि परीक्षा असल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. त्यावेळेस जर आपण मागं सरकलो तर काय उपयोग आहे. ठीक आहे. म्हणून साधना, तुम्ही संस्कार करून घ्या. अनुकूलता असल्यावर सुद्धा आपण कशाय करतोय आणि काय चंचलता होतीये परिणामात, प्रतिकूलतेत तर कसं जगणार आहे. मोक्षाला जाताना काही असले थोडे साधे सुधे उपसर्ग असणार आहेत का. अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलतेमध्ये जी असते ना हे ती जी वेगळीच असते. हां, ते तर आहेच की. पण मला म्हणायचंय आत्ता काय बाधा नाही आहे आपल्याला, असं काय कोण शेगडी ठेवली आहे का, दागिने घातलेत का, कुत्रे आलेत अंगावर, काय म्हणून आपण इतकी विचलितता करतोय. अनुकूलताच आहे सगळी आता आहे ती. त्याच्यामध्ये पण जर स्थिरता नाही केली तर मोक्षाला जाताना काय काय आपण करू शकणार आहे आणि कसं करू शकणार आहे. साधी एवढ्या साध्या प्रसंगांना आपण फेस करू शकत नाही तर. शाब्दिकच होत आहे. होय, बरोबर आहे. शाब्दिकच होत आहेत, आपल्याला वाटते. म्हणून संबोधन करत जावा सारखं, निर्माण कशाई आहे सारखं आम्हाला सांगत जावा, असं की मान कशाई नको आपल्याला, तो घात करणाराच आहे आपला. म्हणून जाणा. माझ्याकडे धर्म बघून बघायचं, आम्हा म्हणून बघायचं सुद्धा नाही. धर्म आहे म्हटल्यानंतर ते सुखच देणार आहे. बरोबर. जाणा. निर्माण स्वरूपोऽहम् अनंत ज्ञान स्वरूपोऽहम् अव्याघात स्वरूपोऽहम् निराबाध स्वरूपोऽहम् नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायणं, नमो लोये सौसां. म्हणजे असं विचारायला की केवली त्या मायूर भगवंतांनी ज्ञानाची साधना केली म्हणून मोक्ष मिळाला, आणि आपण किती अज्ञानाची साधना करतोय किंवा अज्ञानाच्याच परिणामामध्ये वाहत जातोय. मग कशाची साधना करायला पाहिजे आपल्याला. पण नुसतंच म्हणतोय कर्मापासून मुक्त व्हायचंय, पण ह्या सगळ्या उदयांना ज्ञानपूर्वक फेस केलं तर निघणार आहे त्याच्यातून बाहेर, नाहीतर नाही. म्हणून ज्ञानाची साधना आवश्यक आहे.